डोळ्याने दूध पित तुम्ही नाही. शब्द अनेकदा देताय, आरक्षण दिले. तुम्ही शब्द देताय महाराष्ट्राला की तुमचे उद्या आमदार आले, तुमचे जे काही हो लोकप्रतिनिधी येतील, हो. तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार आहात मराठा समाजाला? आम्ही आम्ही कायदेशीर दृष्ट्या टिकणार संविधानानं सांगितलेलं, त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रक्रियेनुसार आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीने आम्ही आरक्षण देणार. आम्हाला महाराष्ट्रामध्ये दुफळी माजवायची नाहीये. तुम्ही अँकर म्हणून प्रश्न जरी केला असेल आणि त्याला मी दिलेलं उत्तर तुम्ही समजू शकता. कायदेशीर दृष्ट्या ज्या लोकांना नॉलेज आहे, जे हुशार आहे, त्यांना कळू शकतं हो आम्ही आरक्षण देऊ शकतो, आम्ही आल्यावर आरक्षण देणार. ज्या मायक्रो ओबीसीना देखील आरक्षण मिळालं नाही त्यांना देखील त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. परंतु त्यासाठी आमचे आमदार त्या ठिकाणी निवडून जावे लागतील. तोच लढा मनोजदांनी घेतलेला आहे आणि तोच लढा संभाजीराजेंनी पण घेतलेला आहे. आम्ही आरक्षण देणार, त्यासाठीच आमची लढाई आहे. ठीक आहे. एक गोष्ट मला वाटते की जर आपण घटनेच्या चौकटीला जर बघितलं तर हे आरक्षण होणारच नाही हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे. हे तुम्ही कसं ठरवणार सर? घटना ठरवल ना. बरोबर आहे, पण हे कॅपच्या वरचं दिले होते टिकणार नाही. आज आपण असं म्हणू शकत नाही मिळूच शकत नाही. हे आंदोलनच दाबण्याचा आवाज तुम्ही करू शकता आणि तुम्ही खोटा नरेटिव्ह पसरवू नका. जर योग्य दृष्ट्या अभ्यास करून सर्वेक्षण करून कायदेशीर दृष्ट्या जर योग्य आरक्षण दिलं तर ते टिकू शकतं. परंतु त्या ठिकाणी संविधानामध्ये कायदा, त्या विधिमंडळामध्ये कायदा करत असताना हे वरडवरडी करतात. ऐका 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 तुम्ही हे त्यावेळेस आरक्षण योगेशजी चर्चेत सहभागी झाले. तुम्ही तर कुठं कायदेशीर भाषा बोलायला लागलाय 50% आतलं. धनंजय बोलतोय तुम्ही तरी कुठं तुमची भूमिका स्पष्ट आहे? तुम्हाला आम्ही कायदेशीर दृष्ट्या 50% तुम्हाला शरम वाटत? मी सांगतो शरम आमची काढू नका. तुम्ही माझं ऐकलं नाही, तुमची रेंज कमी होती. 50%च्या आतमध्ये मी शब्द जपून वापरतोय. 50 योगेशजी तुम्ही जपून शब्द वापरा, शरम काढू नका. मी तेच सांगतो, तुम्ही ऐकलं नाही, तुमच्याकडे रेंज कमी आहे. अँकर साहेब तुम्हाला सांगतील 50%च्या आतमध्ये ज्या पद्धतीनं संविधानानं सांगितलेलं आहे, राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण देऊ. याच्यापेक्षा तुम्हाला काय सर्टिफिकेट पाहिजे? पण योगेशजी मला तुम्हाला विचारायचंय योगेशजी, जर उद्या तिसरी आघाडी म्हणजे स्वराज्य पक्ष जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्यासाठी लढतोय तो सुद्धा उमेदवार देतोय, तोही मराठा समाजाचेच उमेदवार देणार, तुम्ही सुद्धा मराठा समाजामधलं मतांचं हे जे विभाजन आहे त्या विभाजनाचं काय करणार आहात? तुम्ही इतर समाज जोडताय जिंकण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये दुफळी वाजते, त्याचं काय? बघा, मनोजदादा जरांगे पाटील आणि माननीय छत्रपती संभाजी महाराजांचे संबंध अत्यंत उत्तम आहेत. प्रत्येक वेळेस एकमेकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. दोघ जण बसून निर्णय घेतील. कुठं आपलं जिंकून येण्याची परिस्थिती असेल तिथं कोण कुणाला सपोर्ट करायचा, कोण कुणाच्या सोबत जायचं, काय आहे ते सगळं गणित तिथं दोघ जण बसून सोडवतील. प्रश्न असा आहे, सध्या जे काही कायदेशीर अडचणी वगैरे सगळे ह्याच्यावर सगळ्यावर मात एकच आहे. सर्वसामान्य मराठा समाजातले पोरं, सर्वसामान्य दलित समाजातले पोरं, सर्वसामान्य मुस्लिम समाजातले पोरं आज सभागृहात जाणं गरजेचं आहे. मग ससाने, आमचे मित्र आहेत ससाने साहेब, ते म्हणाले की तुम्ही जलीलना का पाडला? अरे जलीलना जर काय तिथं पाडलंच असतं आम्ही जाणीवपूर्वक तर जलील साहेब 4-4 वेळेस 5-5 वेळेस मनोजदादांकडे गेले नसते भेटायला. अहो आम्ही सगळेजण मिळून मागच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला एकत्रित आणायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राला एक दिशा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये मुस्लिम धर्मगुरूंपासून सगळे जलील साहेबांपर्यंत. पण योगेशजी तुम्ही दिशा देत असताना महाविकास आघाडीचा नुकसान होऊ शकते. याच जलीलनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल केली होती. हा जलील मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही भूमिका घेतो. हे काय समर्थन करतात? आम्ही सांगतो हो आम्ही मराठा आरक्षण मिळवू म्हणून कायदेशीर उमेद शिजवलेले आहेत. आम्ही कायदेशीर कामं केली. आमची एलर्जी आहे का तुम्हाला? आमची एलर्जी आहे का तुम्हाला? का आम्हाला सहभागी करून घेतलं तुम्ही या प्रक्रियेमध्ये? आज काल परवा आम्ही प्रस्ताव दिला तुम्हाला, आम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहोत. तुम्हाला ज्या लोकांनी योगेशजी बोला. धनंजयजी फक्त तुम्हाला एक सांगतो, गणित जुळवण्यासाठी वेळ पाहिजे होता. मुस्लिम समाज बांधव, दलित समाज बांधवांच्या सोबत एकत्रित ऐक्य झाल्याशिवाय राजकीय भूमिकाच घ्यायची नाही असं जरांगे पाटलांची भूमिका होती. आज ना उद्या समजा आता हे ठरलेलं आहे, जे काही इक्वेशन घडवायचे असतील त्यामध्ये मनोजदादा संभाजीराजे एकमेकांसोबत फोनवर बोलतील, ते काय घडवायचं करेल. तुम्ही आम्ही आता ठरलंय निवडणुका लढायच्या, कसं आहे फॉर्म्युला. योगेशजी तुमचा मतदारसंघ कुठला? विषय नाही. योगेशजी तुमचा मतदारसंघ कुठला? भाजपानं तुम्हाला मिळणार आहे का तिकीट?
माझा मतदारसंघ मी तुळजापूर जे मनोजदादा ठरवतील ते करू ना. तुळजापूर मतदारसंघात मी इच्छुक आहे म्हणून दिलेला आहे. मनोजदादाने सांगितले पण प्रस्थापितांच्या विरोधात तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोरांना मिळेल का उमेदवारी? अजिबात देणार नाही. आमची तयारी आहे, आमची तयारी आहे. धाराशिव त्यांनी लढवलं, आमची तयारी आहे. 100% अशा लढवया कार्यकर्त्याला आम्ही संधी देऊ. 100% धाराशिव मध्ये त्यांनी लढावं, आम्ही त्यांना संधी देऊ. आमचाही विचार तोच आहे. नाही मनोज अशा विस्थापित कार्यकर्त्यांना आम्ही संधी देऊ. मंगेशजी तुम्हाला वाटतं का, मंगेशजी तुम्हाला वाटतं का प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना संधी मिळेल, वाटतं का? अजिबात देणार नाही. मी हे म्हणतो योगेश केदारांना कर्जत जामखेड मधनं उमेदवारी द्यावी. मी स्वतः प्रचाराला येईल तिथं मनोज जरांगेंनी. मनोज जरांगेंचं एक झालंय, त्यांना जे राजकीय भूमिका ऐकून घ्या, केदारजी ऐकून घ्या, तिथं समाजाने साथ नाही दिली. ते बार्शीचे जे आमदार आहेत त्यांनी विद्रोह केला, त्यांच्या विरोधात उपोषण केलं. म्हणून आपलं उपद्रव मूल्य कुठंतरी दाखवण्यासाठी मग आता दलितांचं कळवळा आला, आता मुस्लिमांचा कळवळा आला. मी म्हणतो मनोज जरांगेंनी जे म्हणतात ना अन्याय अत्याचार केला, त्या घराण्यांची त्या नेत्यांची नावं घ्यावी आणि म्हणावं आता यांच्या विरोधामध्ये, यांच्या 3 पिढ्या राजकारणामध्ये, यांच्या विरोधात माझ्याच समाजातल्या एखाद्या होतकरू योगेश केदारांसारख्या उमेदवाराला मी उमेदवारी देणार आहे आणि तिथं जाऊन प्रचार करणार आहे. घेऊन दाखवा, हे चॅलेंज आहे. योगेशजी त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला मराठा समाजाच्या सोबत दलित आणि मुस्लिम यांना सोबत घेणं फक्त मतांसाठी आहे, म्हणून तुम्हाला कळवळ आला असं त्यांचं म्हणणं आहे. येस येस. आरोप पटतोय का तुम्हाला? मनोजदादा असतील, संभाजीराजे असतील, जे बाय मला जरांगे पाटलांना चळवळी काय नाही हे सगळं मला माहिती आहे, त्यांना माहिती आहे. मधल्या काळामध्ये मी सरकारमध्ये असताना सुद्धा मनोजदादांची बाजू लावून धरलेली होती. जिथं जिथं अडचणी आल्या, आता राजेंद्र राऊतांचा प्रकार सांगितला, राजेंद्र राऊतांना सुद्धा या दोघांमध्ये वाद होत, मराठ्यांमध्ये फूट. अहो लायकी काढलेली आहे मनोज जरांगेंनी की जे आरक्षित आहे त्यांच्या हाताखाली काम करायला लागते लायकी नसलेल्यांचं. आणि आता कळवळा आला काय? मनोज जरांगे एका ठिकाणी म्हणतात, मंगेशराव तुम्ही मनोजदादा असतील, आम्ही स्वराज्य असू, आमच्याविषयी बोलताना संयमानं बोला. आमच्याकडे याद्या आहेत, विस्थापितांना संधी दिलेली आम्ही, सर्व SC ST मतदारसंघांमध्ये कॅन्डिडेट दिलेत, सर्वसामान्यांना आम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळे माहिती घेऊन बोला. मनोजदादा असतील, आमच्या याद्या या एकत्र होतील, आम्ही सर्वसामान्यांना विस्थापितांना संधी देऊ. उमेदवारी फायनल अर्ज मंजूर झाल्या, सगळ्या गोष्टी झालेल्या. दुसरं एक विचारायचंय की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचं तत्व लागू केलं, ओबीसी मधले साळी माळी तेली वडारी रामोशी यांना न्याय दिला, आज त्यांच्याच आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचं किंवा त्यांच्या मधून तुम्हाला माहितच नाही, तुमचा अभ्यास कमी आहे, तुम्ही नावाला ऍडव्होकेट लावताय, तुम्हाला माहितच नाही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आरक्षणाचा तुम्ही अभ्यास करा. एक एक जण बोला. हा, यांचा अभ्यास कमी आहे. राजश्री शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यामध्ये मराठा समाज होता. आता जे राजकीय प्रस्थापित घराणे तुम्ही सांगता किंवा ज्यांनी आमच्या आरक्षणाचा खून केला, या लोकांनी आम्हाला त्या आरक्षणाच्या प्रक्रियेमधून बाहेर काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला योगेशजींना एक विचारायचं आहे, मला शाहू महाराजांच्या आरक्षणाचा अभ्यास करा. योगेशजी आता तुम्ही लाईव्ह आलेला मुद्दा हा आहे, जर समजा तुमचा हा सगळा राग दिसतोय तो प्रस्थापितांच्या विरोधात दिसतोय, बरोबर? तुमचं म्हणणं आहे की ह्या प्रस्थापितांनी दिलेलं नाही, कुठल्या एका पक्षावर तुमचा राग आहे की सगळ्या प्रस्थापितांच्या बद्दल राग आहे? एकदा स्पष्ट होऊ द्या. महायुती यामधल्याही सगळ्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि महाविकास आघाडीतल्याही लोकांनी फसवणूक केली आहे, म्हणून तर उमेदवार उभा करायचा ना. क्लॅरिटी आहे ना आता. माननीय आता ससानी साहेब सुद्धा म्हणाले की हे पटक्यांतर, अरे बाबा 23 मार्च 1994 शरद पवारांनी आमचं नुकसान केले म्हणून तुम्हाला अतिरिक्त आरक्षण मिळालंय. आज त्या सगळ्याच व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आज हे सगळे विस्थापितांचा प्रयोग सुरू आहे ना. आम्ही कुणासाठी फेवर नाही ना. ठीक आहे, मला एक मुद्दा सोशल इंजिनिअरिंगच्या बद्दल जेव्हा आपण बोलतोय ना, माहित आहे की आपलं नुकसान कोण, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही योगेशजी. मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि खरं तर तुम्ही या चर्चेमध्ये व्हिज्युअली पण यायला हवं होतं, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, माफ करा. पण आता आपल्यासोबत रवी सर आहेत. रवी सरांना मला विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोशल इंजिनिअरिंग होते असं नाही आहे सर, याच्या आधी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये झालं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग झालेले आहेत. पण आज इथं जो प्रयोग दिसतोय,
इथल्या प्रस्थापित मराठा समाजानं कायम 18 पगड जातींना सोबत घेऊन जात महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे, म्हणून मराठा समाजाचे कायम 150-200 आमदार इथे निवडून आलेले आहेत. पण आता असं दिसतंय मराठा समाज हा एका आपल्या समाजाची ती भूमिका घेताना गेल्या काही काळात दिसला, आज हे दोन समाज जरी दिसत असले, मराठा समाज या सगळ्यामध्ये कुठंतरी काय म्हणतात त्याला आयसोलेटेड होण्याची भीती सुद्धा आहे का? मला ही भीती वाटते, कारण एक तुम्हाला आठवत असेल की मध्ये एक 3-4 वर्षापूर्वी शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीने ब्राह्मण समाज हा राजकीय परिघातनं बाहेर फेकला गेला हळूहळू, त्याच्यातले काही ठराविक लोकच राजकारणात राहिले, बाकीची लोक राजकारण सोडून इतर क्षेत्रामध्ये लिडरशिपला निघून गेले, त्या पद्धतीने मराठा समाज सुद्धा राजकीय परिघातनं बाहेर निघून जाईल. आणि ज्या मायक्रो ओबीसीज आहेत, मायक्रो मायनॉरिटीज आहेत, ओबीसीच्या विविध जाती ह्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर आपल्याला प्रामुख्याने येताना दिसतील. ही प्रक्रिया महाराष्ट्रात चालू झालेली मला दिसते. दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा हा लीगल आणि टू कॉम्प्लिकेटेड आहे. अनेक राजकीय नेते, अनेक पॉलिटिकल पक्ष मानसिकता तुमची मानसिकताच नाही आम्हाला सहभागी करून घेण्याची, लीगल वगैरे तेच ऐकून साहेब आत्महत्या, आमच्या 200 मुलांनी आत्महत्या केल्या साहेब. काहीतरी वाटलं पाहिजे. आत्महत्या करतात, शिकायला लोकांना जायला पास नाही. माझ्या बेंच असणारा मुलगा साहेब आरक्षणाचा फायदा घेऊन कुठं गेल्याची मला दिसत. माझी परिस्थिती नसताना आम्ही त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. येतो अगदी बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जातीच्या उतरंडीमध्ये अनेक लोक शिक्षणाच्या आणि बाकी इतर सामाजिक याच्यामधून अनेक उतरंडीमध्ये खालीच राहिले, त्यांचं अपलिफ्टमेंट होणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या जे लोक सक्षम झालेले आहेत ती पुन्हा गरीब होणार नाहीत याची काही शाश्वती नाही. त्यामुळेच आरक्षणाचा मूळ आधार हा जात ठेवण्यात आला होता. आर्थिक स्थिती बदलत राहू शकते, सामाजिक स्थिती ही कायम राहते. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं आपलं जे मागास पण सिद्ध करायचंय, याच्यासाठीची जी प्रोसेस आहे, ज्याच्यासाठीचे जे सर्वेज आहे, ज्याच्यासाठीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, याला पॉलिटिकल प्रेशरमध्ये शॉर्टकटमध्ये निपटवता येणार नाही. आजपर्यंत काय झालंय की वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं झाल्यानंतर राजकीय पक्ष घोषणा करून टाकतात की आम्ही आरक्षण देतो, आम्ही हे देतो, आम्ही ते देतो. ही प्रक्रिया एवढी शॉर्टकटची नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे. पण निवडणूक आल्यानंतरच ही वेग घेते आणि इथेच हे सगळं आंदोलन फसलेलं असं मला वाटतं. वंचितने सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अल्टरनेट पॉलिटिक्सचा प्रयत्न केला. आज वंचितला मायनस करून मग जरांगे पाटील राजकारण करणार आहेत का दलित मुस्लिम आघाडीचं? मला सर दोन प्रश्न अगदी त्यालाच मला विचारायचं आहे. एखाद्या समाज म्हणजे मुस्लिम समाजाचे एक धर्मगुरू आले आणि इकडे आनंदराज आंबेडकर आले, ते दोघं झाले, हे दोघांसोबत एक मीटिंग केली म्हणजे 2 समाज एकत्र आले असं होऊ शकेल का? म्हणजे पर्सेंटेज दाखवलं, डायरेक्ट पर्सेंटेज येईल असं वाटतं? तसं आहे? असं नाही होणार. त्यामुळे सर्वसमावेशक म्हणून मराठा समाजाची जी भूमिका आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात राहिली, त्याच भूमिकेच्या अनुषंगाने जर हे आंदोलन गेलं तर मला असं वाटतं की एक मोठं राजकीय परिवर्तन ह्या महाराष्ट्रामध्ये घडू शकतं. याच्यामध्ये सर्व फॅक्टर्स यावे लागतील, याच्यामध्ये सर्व छोटे मोठे घटक यावे लागतील. हे 2-4 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आले तर मला असं वाटत नाही की त्याचा तसा इम्पॅक्ट होऊ शकेल. आणखीन सर माझा वेळ संपला म्हणून फक्त शेवटची कमेंट मला त्याच्याबद्दल तुमची हवी आहे. मराठा समाजाच्या अंतर्गत सुद्धा अनेक मतप्रवाह आहे. मराठा समाजामध्ये व्यक्तीला मानणारा, संस्थेला, पक्षाला मानणारा असे वेगवेगळे घटक आहेत. दुसरा महत्त्वाचा घटक याच्यात असा आहे, मराठा समाजातला एक मोठा वर्ग हिंदुत्वाकडे वळलेला आहे. आता त्या सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे नेते, ह्या सगळ्या निष्ठा, ह्या सगळ्यांना एकत्रित आणून एका आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणणं, एकत्र बांधणं हे कितपत शक्य आहे? मला असं वाटतं की ही निवडणूक ही पोलराइज निवडणूक आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अम्ब्रेलाखाली, मराठा अम्ब्रेलाखाली मायक्रो आयडेंटिटी शेवटी घेऊन मतदान होणार आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अम्ब्रेलाखाली सगळेजण एकत्र येतील असं मला वाटत नाही. निवडणुकीमध्ये मायक्रो आयडेंटिटी हाच छोट्या निवडणुकांचा हा गाभा असतो. आणखीन खाली जेव्हा आपण येतो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपर्यंत ते आणखीन तीव्र होत जाते. त्यामुळे ही आयडेंटिटी मला असं वाटतं की मराठा ही आयडेंटिटी, मुस्लिम आयडेंटिटी, दलित आयडेंटिटी, या आयडेंटिटीने वोट होईल. फक्त फ्रॅक्शन्स वेगवेगळे असू शकतात. महाविकास आघाडीने सुद्धा लोकसभेमध्ये ह्या आयडेंटिटीला जवळ केलं होतं, त्याचे वोटिंग झाले होते. वंचितने एका काळात हा व्यवस्थित केलेला आहे. मला असं वाटतं की यंदा हा 3रा प्रयोग आहे आपल्या समोर की त्याचा आपल्याला काही इम्पॅक्ट दिसतोय. पण तरी सुद्धा हे वाटल्यामध्ये जेव्हा हे जाईल वेगवेगळ्या फ्रॅक्शन्स मध्ये, याचा
पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ज्यावेळेला आपल्याला दिसेल त्यावेळेला तो वेगळाच असेल. त्यावेळेला प्रस्थापित राजकीय पक्षांमधलीच लोक जास्त मोठ्या प्रमाणावर निवडून येऊ शकतील. अल्टरनेट पॉलिटिक्स करणारी जी लोक राहतात ही अल्टरनेट पॉलिटिक्स मध्येच राहून जातात. त्याच्यामुळे त्यांची विनेबिलिटी कमी होते, त्याची शक्यता कमी होताना मला दिसते.